जिहाद हा शब्द आता आपल्यासाठी नवीन नाहीये. म्हणजे लव्ह जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद, थूक जिहाद हे शब्द सतत आपल्या कानावर पडत असतात. पण हिंदूंच्या अस्तित्वावर घाला घालण्यासाठी जिहाद रूपी कट्टरतेची वेगवेगळी भयानक रूपं आता समोर येत आहेत. म्हणजे गेल्या काही वर्षात मेहंदी जिहाद, हलाल जिहाद, गेमिंग ऍप्स जिहाद, अंमली पदार्थ जिहाद, प्रसाद जिहाद, शिक्षण जिहाद आणि जिम जिहाद यासारखे वेगवेगळे मार्ग धर्मांध मुस्लिमांनी शोधून काढलेत. आजच्या भागात मी 2 वेगवेगळ्या घटना सांगणार आहे. त्यावरून त्यांची जिहादी मानसिकता आणि आक्रमक प्रवृत्ती आपल्या लक्षात येईल आणि सकल हिंदू समाजाने किती सतर्क राहण्याची गरज आहे हे सुद्धा आपल्याला कळेल. पहिली घटना आहे गुजरातमधली. गुजरातमध्ये एका शाळेत पूर्व परीक्षेला विलंब झालेला इयत्ता 12वीचा विद्यार्थी मोहम्मद खान अन्सारी, वय वर्ष 18, त्याला उशीर झाला म्हणून शिक्षिकेने त्याला उशिरा का आला असं विचारलं. त्यावर उत्तर देणं दूरच, पण त्या विद्यार्थ्याने त्या शिक्षिकेच्या कानाखाली लगावली. मला घरी कधी कोणी काही विचारत नाही, तुम्ही विचारणाऱ्या कोण, अशा आविर्भावात त्याने शिक्षिकेला उत्तरं दिली. त्यानंतर शिक्षिकेला जोरदार धक्का मारला आणि तो वर्गातून निघून गेला. त्याच्या पालकांना याविषयी सांगितल्यावर त्याच्या वडिलांनी शिक्षिका आणि मुख्याध्यापक यांची माफी मागितली खरी, पण त्यानंतर मोहम्मदने त्याच्या वडिलांसह आणखी 15-20 जण शाळेत आणले आणि त्यावेळी त्या शिक्षिकेला, तू या शहरात एकटी राहतेस तर तू तुझ्या जीवाची काळजी घेतली पाहिजे अशी उघड धमकी दिली. या प्रकरणी खान याच्यासह 3 जणांना अटक करण्यात आली, पण त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. आता ही संपूर्ण घटना पाहिली तर यातून विद्यार्थ्याचा उर्मटपणा दिसतोच, पण तेवढ्या पुरताच विचार न करता ही घटना शिक्षण व्यवस्था, पालकत्व, कायदा सुव्यवस्था आणि धर्मांधांची मनोवृत्ती यांचाही विचार करायला भाग पाडते. शाळा म्हणजे ज्ञानमंदिर असतं आणि शिक्षक म्हणजे गुरुस्थानी असतात. आपण त्यांना गुरुस्थानी पाहतो, त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना ओरडण्याचा अधिकार असतोच, पण हे धर्मांध असा विचार करत नाही. वरील घटनेकडे केवळ शिक्षक आणि विद्यार्थी या नजरेतून न पाहता शिक्षक आणि मुसलमान विद्यार्थी म्हणून पाहिलं पाहिजे. आता प्रत्येक घटनेला धर्माचा रंग देऊ नका असं म्हणणारे कुठे गेले? अहो, यांच्या घरात लहानपणापासूनच कट्टरता, जिहादी मानसिकता हे सगळं मुलांना शिकवलं जातं. त्याचीच ही फळं आहेत. शिक्षण जिहादचाच हा प्रकार आहे. काही वर्षांपूर्वी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठामध्ये दिवाळी साजरी करणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांना मुसलमान विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. हिंदू विद्यार्थ्यांनी लावलेले दिवे मुसलमान विद्यार्थ्यांनी लाथेने उडवून लावले. त्यानंतर रांगोळी पुसून टाकली. ऐन दीपोत्सवात अल्लाहू अकबर, नाराये तकबीर, पॅलेस्टाईन जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. शिक्षण जिहाद हा वेगवेगळ्या माध्यमातून आजही अस्तित्वात आहेच. या अशा घटना सातत्याने घडत राहिल्या तर एकूणच पुढचं चित्र हे विदारक आहे. थोडक्यात काय तर सरकारने यांना कितीही सोयी सुविधा दिल्या, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला, हे लोक कितीही डॉक्टर, इंजिनियर्स झाले तरी त्यांच्यातली धर्मांधता, कट्टरता, जिहादी मानसिकता ही काही पुसली जात नाही. आणि दिल्ली बॉम्बस्फोट हे त्याचं ताजं उदाहरण आहे. हा झाला शिक्षण जिहादचा प्रकार. आता थोडंसं जिम जिहाद विषयी बोलूया. हल्ली पुरुषांप्रमाणे महिलांमध्ये सुद्धा जिम मध्ये जाण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय. अर्थात ही चांगली गोष्ट आहे, पण जिम हे फक्त शरीर कमावण्याचं साधन नसून धर्मांतराची फॅक्टरी बनत असल्याचं विदारक वास्तव समोर आलंय. उत्तर प्रदेश मधल्या मिर्झापूर मध्ये ही संतापजनक घटना उघडकीस आलीय. मिर्झापूर मधील काही जिम्स मध्ये व्यायामाच्या नावाखाली व्यायाम करणाऱ्या महिलांचं धर्मांतर केलं जात असल्याचा तपास करताना एक भलं मोठं षडयंत्र उघडकीस आलं. आणि हे केवळ एक छोटं रॅकेट नसून शहरातल्या अनेक जिम्स मध्ये ही मोडस ऑपरेंडी राबवली जात असल्याचं चित्र आहे. ट्रेनरचा बुरखा पांघरलेल्या धर्मांधांनी लक्ष केलेल्या 2 धाडसी मुलींनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार केल्यामुळे या काळ्या धंद्याचं पितळ उघडं पडलं. या मुलींना जिम मध्ये केवळ धमकावलं जात नव्हतं,
तर त्यांना कुराण वाचायला सांगितलं जात होतं. धर्म बदलण्यापर्यंत त्यांच्यावर जबरदस्ती केली जात होती. मिर्झापूर मधल्या KGN जिमच्या 3 शाखा आणि आयर्न फायर नावाच्या जिम मध्ये हे रॅकेट फोफावलं होतं. या संपूर्ण रॅकेटमध्ये सन्नो नावाची एक महिला या जिम ट्रेनर्सची मुख्य साथीदार होती. सन्नोचं काम काय होतं तर मिर्झापूर मधल्या स्थानिक मुलींशी मैत्री करायची आणि त्यांना गोड बोलून जिम मध्ये आणायचं. म्हणजे द केरला स्टोरी हा चित्रपट जर तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये सुद्धा अशी एक मुलगी होती. ती या हिंदू धर्म किंवा इतर धर्मीय मुलींशी मैत्री करायची आणि त्यांना जाळ्यात ओढायची. एकदा का मुलगी जिम मध्ये आली की कोणता ट्रेनर कोणत्या मुलीला लक्ष करणार हे ते आपापसात ठरवायचे. या प्रकरणी पोलिसांनी 32 वर्षांचा जहीर, 31 वर्षांचा मोहम्मद शेख अली आलम, 34 वर्षांचा फैजल खान, 36 वर्षांचा शादाब आणि 28 वर्षांचा फरीद अहमद या जिम ट्रेनर्सला बेड्या ठोकल्यात. अटक केलेल्या आरोपींकडून मुलींचे शेकडो आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ मिळालेत. हे फोटो आणि व्हिडिओ ते मुलींना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरायचे. मुख्य आरोपी फरीदला पकडण्यासाठी पोलीस जेव्हा गेले होते तेव्हा त्याने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात तो जखमी झाला आणि जखमी अवस्थेतच त्याला पकडण्यात आलं. या प्रकरणातील सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या रॅकेटचा मास्टरमाइंड हा उत्तर प्रदेशातील पोलीस दलातील एक पोलीस हवालदार आहे. त्याचं नाव इर्शाद असून अवैध मार्गाने मिळवलेला पैसा त्याने मिर्झापूरमध्ये जिम्सची साखळी उभी करण्यासाठी वापरला. पोलीस दलात असूनही तो या धर्मांतराच्या रॅकेटचा मुख्य कणा होता आणि हे समोर आल्यामुळे उत्तर प्रदेशच्या प्रशासनात एकच खळबळ उडाली. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की धर्मांध जिहादी मुसलमानांची वाढती पिल्लावळ कायदा, संविधान हे काहीही मानत नाही. त्यांना हवाय फक्त शरिया. महाराष्ट्रात सुद्धा काही दिवसांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे याची मुलींनी शहानिशा करावी असं आवाहन केलं होतं आणि ते किती योग्य होतं हे उत्तर प्रदेशच्या घटनेवरून आपल्या लक्षात येतं. गेल्या काही वर्षांपासून हिंदू समाजाला पडलेला लव जिहादचा विळखा हा अधिक घट्ट होताना दिसतोय आणि संपूर्ण समाज त्यामुळे पोखरला जातोय. पण तरी सुद्धा डाव्या विचारसरणीचे किंवा काँग्रेस सारख्या मतपेढीचे राजकारण करणारे पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी हे वास्तव सातत्याने नाकारले. लव जिहाद या विषयाची भयावहता द केरला स्टोरी या चित्रपटाने प्रभावीपणे आपल्या समोर मांडली आणि हे संकट किती भयानक आहे याची जाणीव सर्वसामान्यांना झाली. द केरला स्टोरी या चित्रपटाला विरोध करणारे केरळचे कम्युनिस्ट पार्टीचे नेते भास्करन यांची मुलगी काही दिवसांपूर्वी लव जिहादची शिकार झाली आणि त्यावेळी त्यांचे डोळे खाडकन उघडले आणि मग मदतीची याचना करत ते सर्वांसमोर आले. जिहादी प्रवृत्तींना विरोध करण्याऐवजी राजकारण करण्यासाठी त्यांना खतपाणी घालणारेच यात अडकले. अहो, या जिहादींच्या दृष्टीने तुम्ही त्यांना पाठिंबा देताय की त्यांना विरोध करताय याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं. त्यांच्यासाठी त्यांची कट्टरता, त्यांची धर्मांधता ही महत्वाची असते. आज प्रत्येक ठिकाणी अशा जिहादी मानसिकतेशी आपल्याला लढायचंय, आपल्याला सामना करायचा आहे. अशा वेळी प्रत्येक हिंदू कुटुंबाने, प्रत्येक मुलीने सजग राहण्याची गरज आहे. डोळे कान उघडे ठेवून वावरण्याची गरज आहे. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण सातत्याने भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.